तर आज तुमच्या लाडक्या मयुरीने मस्त असं एक भन्नाट स्पॉट शोधून काढलाय। तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे मला मासे किती जास्त आवडतात। मी नेहमी नवनवीन ठिकाणं शोधत असते जिथे ताजे मासे ऑथेंटिक चव भेटेल। असंच आज एक ठिकाणी मी आली आहे ज्याचं नाव आहे स्वाद गोमांतक। हे हॉटेल आपल्या वाकड पुणेमध्ये। इथे तुम्हाला ना ऑथेंटिक पद्धतीने बनवले कोकणी पद्धतीचे मासे ताजे ताजे मासे खायला भेटणार आहे। मला बराचसा प्रश्न पडायचा मुंबईत तर समजा आपल्याला सगळ्यांना समुद्रकिनारा जवळ आहे माहिती आहे ताजे ताजे मासे भेटतात, पण आपल्या पुण्यात सुद्धा इतके फ्रेश मासे भेटतात त्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता। म्हणूनच आज मी आली आहे हॉटेल स्वाद गोमांतक येथे। इथे ना तुम्हाला ऑथेंटिक पद्धतीने बनवलेले कोकणी मासे, फिश फ्राय, अजून बरंच काही व्हरायटी भेटतील। आपण मेन्यू कार्ड तर बघणार आहोत, ऑर्डर सुद्धा दिलेली आहे आपण। तोपर्यंत आपण हॉटेल बघून घेऊया, चला। तर म्हणजे आधी जसं तुम्ही बघितलं असेल खाली पण ह्याची सिटिंग अरेंजमेंट आहे, आउटडोर सिटिंग आहे आणि ही वरती सिटिंग अरेंजमेंट आहे। बघू शकता इतकं सुंदर कमी जागेत त्यांनी ना प्रॉपर सेटिंग केली आहे। सगळी AC सिटिंग अरेंजमेंट आहे, सो डोंट वरी, गरमीची चिंता नका करू अजिबात। आणि हे बघा प्रॉपर त्यांनी 20-30 माणसं आरामात बसतील एवढी सिटिंग अरेंजमेंट आहे। तर मंडळी जसं की आपण बघितलं हॉटेलमध्ये स्वच्छता इतकी जास्त आहे, किचन पण त्यांचं भरपूर क्लीन आहे, स्टाफ पण इतका छान बोलतो, पोलाईट आहे एकदम खरंच। आणि हॉटेलमध्ये आल्यावर माणूस काय बघतं ह्याच गोष्टी बघतं ना, स्वच्छता आहे का किंवा आपल्याशी स्टाफ कसा बोलतो, ऑर्डर किती वेळात येते हे सगळं आपण बघतो। तर आता आपली ऑर्डर केलेली आहे, तोपर्यंत आपण मेन्यू कार्ड बघूया। इकडे आम्ही तुम्हाला पण दाखवते मेन्यू कार्ड। तर मंडळी हे मेन्यू कार्ड आहे, हे बघा स्वाद गोमांतक। त्यांनी ना यांच्या हॉटेलबद्दल माहिती दिली आहे। इथे ना ऑथेंटिक कोकणी पद्धतीचं फूड आपल्याला भेटेल, म्हणजे मासे। तर इथे त्यांनी छान लिहिलं आहे बघा ना कॅप्शन, येवा कोकण आपलाच असा। तर आता बघूया आपण काय काय आहे। तर हे बघा स्टार्टर्समध्ये तुम्हाला सूप भेटतील, ॲपेटायझरमध्ये सोलकढी, वा कोकण म्हटलं की सोलकढी आणि कोकम सरबत आलाच। त्याच्यानंतर स्टार्टर्समध्ये हे बघा व्हेज ऑप्शन्स आहेत सगळे आणि रेट्स पण आहेत, अफोर्डेबल आहेत, प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे। त्याच्यानंतर सी फूडमध्ये स्टार्टर्स आहेत, हे बघा वेगवेगळे आयटम आहेत, फिश फिंगर, टॉस, प्रॉन्स, असं काहीच बरंच काही आहे। त्याच्यानंतर प्रॉन्स 65, वाव, सी फूडमध्ये झालं। ओके, आता फिश फ्रायमध्ये बघू शकता व्हरायटीज यांच्याकडे किती जास्त आहेत। त्याच्यानंतर आहे बरं का अजून संपलेलं नाही आहे मेन कोर्समध्ये पण व्हेजमध्ये हे बघा दाल फ्राय, दाल तडका, पनीर हंडी, व्हेज हंडी, बापरे। आणि इथे चिकनमध्ये मेन कोर्समध्ये बघा, अरे यार यांचं मेन्यू कार्ड काही संपत नाही आहे, खूप जास्त आहे। आणि हे बघा चिकनमध्ये व्हरायटीज वेगवेगळे आहेत, चिकन मराठा हंडी, चिकन मालवणी हंडी, जे की मी आधी कुठे बघितलं नव्हतं, आणि मटन वडे, कोंबडी वडे तर आहेतच ऑफकोर्स। त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये हे बघा पापलेट करी वगैरे सगळं काही आहे, सुरमई करी। त्याच्यानंतर इथे बांगडा, तिसऱ्यासुद्धा आहेत बरं का, प्रॉन्स आहे, अजून पुढे आहे हे बघा क्रॅब, एक काय नाही आहे राव यांच्याकडे। ब्रेड्समध्ये व्हरायटी आहे, राईस, अजून राईसमध्ये आहेत, डेझर्ट्समध्ये पण हे बघा राईस खीर आहे जी की खूप कमी जास्त ठिकाणी भेटते। आणि हे बघा इथे थाळी गोमांतक स्पेशल सी फूड थाळी आहे जी की 690 रुपीजची आहे। आणि ह्याच्यामध्ये बघा फिश करी आणि इकडे ना एक फिश फ्राय येईल, प्रॉन्स सुक्का किंवा तिसऱ्या मसाल्यापैकी एक ऑप्शन येईल। त्याच्यानंतर चपाती किंवा वडे, राईस, सोलकढी, ग्रीन चटणी, सुकट चटणी, स्लाईस ओनियन, बापरे इतके सगळे आयटम थाळीमध्ये। आणि हे बघा बाकीच्या थाळ्या तर आहेतच, पापलेट थाळी, सुरमई, बांगडा, बोंबील, प्रॉन्स तिसऱ्या, मांदेली, क्रॅब थाळीसुद्धा आहे। संपलं मेन्यू कार्ड। तर म्हणजे आपण हॉटेल बघितलं, मेन्यू कार्ड बघितलं, आता किचनमध्ये ह्याचं प्रिपरेशन कसं होतं ते पण बघूया। ताजे ताजे मासे आणि सुगंध इतका छान सुटला आहे, म्हटलं चला तुम्हाला देखील दाखवते। तर इथे आपली सुरमई तवा फ्राय होती, तर आपण पण बघूया चला कशी फ्राय करतात। भला मोठा सुरमईचा पीस टाकला तर मंडळी हे बघा इथे ना तिसऱ्या मसाल्याचं प्रिपरेशन चालू आहे। मस्त त्या दादांनी तव्यामध्ये ना आपलं कांदा वगैरे टाकला, त्याच्यानंतर बेसिक मसाले, आणि हे बघा फायर बघू शकता, वाव यार त्यांची बनवण्याची पद्धत खूप ऑथेंटिक वाटली मला। त्याच्यानंतर त्यांनी तिसऱ्या टाकल्या, त्याच्यामध्ये प्रॉपर त्यांनी गरम पाण्यात साफ करून नंतर टाकल्या। आता आपले बेसिक मसाले ॲड केले त्यांनी, हळद, मिरची पावडर, मसाला, बाकी काही 2-4 ॲड केले ते मला माहिती नाही, त्यांचे सिक्रेट मसाले असतील मे बी।
आणि किचनमधला क्लीनलीनेस बघूनच मी जास्त इम्प्रेस झालेली. त्यानंतर हे बघा, ह्यांचा हात एखाद्या मशीनसारखा चालतोय राव एकदम. थोडंसं बटर टाकलं त्याच्यानंतर त्यांनी क्रीमीनेस येण्यासाठी आणि परत व्यवस्थित मिक्स केलं. आणि आता त्यांचा कोकणी मसाला जे आपण वाटण म्हणतो ना, खोबऱ्याचं वगैरे कशाचं असतं माहिती नाही मला, पण ते वाटण त्यांनी ॲड केलं. जी होता तो त्या तिसऱ्या मसाल्याचा. आणि आता हे फायनल झालं आहे आपलं. आपली ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर इतकी क्विक आहे, पटकन आपली ऑर्डर येऊन जाते, ते पण फ्रेश आपल्या समोर बनवून देतात. मी किचन तर तुम्हाला दाखवलंच किती स्वच्छ आहे. आणि आता आपली ऑर्डर आलेली आहे. स्टार्टर्स आलेत सगळ्यात आधी. तर काय आलं मी दाखवते, म्हणजे आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला. या तर हे बघा, बांगडा तवा फ्राय आहे. इथे मांदेली दिलेली आहे जी की रवा फ्राय आहे, बोंबील रवा फ्राय, आणि ही सुरमई तवा फ्राय. हे बघा ना, सुरमईची साईज बघा ना, बापरे माझ्या पूर्ण हाता एवढी आहे. तेही अगदी अफोर्डेबल रेट्समध्ये. तर आपण टेस्ट करूया इथे. आणि अजून आपल्या थाळी वगैरेच पण येत आहेत बाकीचं पण. तोपर्यंत चालू करूया. आता काय रावत नाही आहे मला. तुम्हाला इतके सगळे स्टार्टर्स दाखवले, पण एक स्टार्टर दाखवायचा राहून गेला, तो म्हणजे हा बघा, प्रॉन्स पोळी वडा. आणि प्रॉन्सची साईज बघू शकता. त्याचसोबत आपल्याला 2 चटण्या देखील दिले. तर चला टेस्ट करून बघूया. सगळ्यात आधी कशापासून टेस्ट करू काही समजत नाही आहे, कन्फ्युजन होते खूप. पण चला प्रॉन्स खाऊन बघूया. तर इकडे एक आपण ना तोडून बघूया आतमध्ये. हे बघा, प्रॉपर प्रॉन्स शिजलेला आहे. हे बघा, बघू शकता. आणि कोकणी पद्धतीने बनवलेला आहे. तर चला टेस्ट करून बघूया. ग्रीन चटणी दिली त्यांनी सोबत, आणि इथे रेड केचप आहे ती. प्रॉपर प्रॉन्स शिजलेला आहे. आणि मसाल्याची जी टेस्ट आहे ना, अप्रतिम. मी खाते पहिले. आणि ही जी चटणी आहे ना, एक नंबर आहे. छान असा पुदिन्याचा फ्लेवर येतोय, त्यासोबत तिखट आहे, टँगी फ्लेवर येतोय. तर आता मला तरी हे खूप जास्त आवडलं. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि याच्यात पीस पण बरेच दिले, 8-9 पीस आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो 4-5 पीस देतात फक्त. त्यातल्या त्यात साईज पण भरपूर मोठी आहे. आणि मस्त टेस्ट आहे राव. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी खाते प्रॉन्स कोळी वडा, पण वेगळी टेस्ट लागते. आणि ह्याची जी टेस्ट आहे ना, ऑथेंटिक टेस्ट आहे एकदम. त्याच्या मसाले ना खूप छान आहे. तर आता ना बोंबीलसारखं माझा नजर ना बोंबलाकडे जाते, कारण इतके जास्त क्रिस्पी दिसतात. वाटणार पण नाही बाहेरून की बोंबील आहेत. हे बघा, एकदम पातळ कट केलेत त्यांनी. आणि हे बोंबील रवा फ्राय आहेत बेसिकली. तर चला ग्रीन चटणीसोबत ट्राय करूया. हे बघा, छान असे क्रिस्पी आहेत राव. हे देखील खूप छान आहे. त्यांच्या मसाल्यांमध्येच काहीतरी जादू आहे. प्रॉपर मॅरिनेशन करून त्यांनी फ्राय केलेलं, आणि इतके क्रिस्पी आहेत. बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत. तर हे पण छान आहे. हे पण तुम्ही ट्राय करू शकता. अजून बरंच आहे, ते पण ट्राय करूया पटापट. आणि आता टेस्ट करूया आपली सुरमई तवा फ्राय. हिची साईज बघू शकता मंडळी. हे बघा, पूर्ण माझ्या एका हाताच्या विथी एवढी आहे. तर मी बेसिकली ना रवा फ्रायच ट्राय करते, पण आज तवा फ्राय ट्राय करते. आणि सुरमई ती पण. तर चला टेस्ट करून बघूया. इथे आपण बघूया फ्रेश किती आहे सुरमई. हे बघा, ओ माय गॉड, पूर्ण प्रॉपर असा काजू कतलीसारखा तुकडा निघाला. आणि हे बघा, मच्छी किती जास्त वाईट आहे. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की किती फ्रेश आहे ते. टेस्ट करून काय बोलू राहू मी. प्रत्येक चव छान आहे ह्यांची. प्रॉपर कूक आहे मच्छी, त्यातल्या त्यात फ्रेश आहे. आणि फ्रेशनेस जाणवतो येतो. त्याचसोबत ते ग्रीन चटणीसोबत अप्रतिम लागते. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली मंडळी, ह्यांनी मच्छी ना प्रॉपर अशी केळीच्या पानावर सर्व केली आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो डायरेक्टली प्लेटवर देतात, पण ह्यांनी कोकणी पद्धतीने, जसं की कोकणामध्ये कसं केळीच्या पानावर वगैरे जेवतात, तसं ह्यांनी केळीचे पान कट करून प्लेटमध्ये ठेवून मग त्याच्यावर डिश सर्व केली आहे. ही गोष्ट मला खूप जास्त आवडली ह्यांची. आणि आता आहेत आपली क्यूट मांदेली फ्राय. मी बऱ्याच ठिकाणी जाते तर पापलेट, सुरमई असंच काहीतरी मागवते. तर म्हटलं चला मांदेली फ्राय देखील मागून बघूया टेस्ट कशी असते. आणि हे बघा ना, क्रिस्पी तळली आहे एकदम. प्रॉपर असं कोकणमध्ये आल्याचा फील येतोय.
खाताना मी काय विचार करत नाही, मेकअपचा नाही म्हणा किंवा हाताचा नाही, 2-2 हाताने ताव मारते मी. आणि हे बघा मांदेली पण पूर्ण व्हाईट आहे, एकदम फ्रेश आहे. खरंच राव जेवण अप्रतिम आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि मंडळी हा बघा आपला बांगडा तवा फ्राय दिसायला इतका छान दिसतोय ना, टेस्ट अप्रतिम असेल कारण आपण एकदा आयटम ट्राय केले छानच आहेत. हा देखील बघूया. हे बघा इतका स्मूथली तुटतोय ना, आणि मसाले बघा आतपर्यंत मसाले गेलेले आहेत किंवा असं एक्स्ट्रा ऑइल नाही आहे किंवा काहीच नाही. चटणी डिप करून खाऊया. अस्सल तुम्हाला कोकणी जेवणाची चव चाखायची असेल ना तर दिस वन इज परफेक्ट स्पॉट. खरंच खूप जास्त टेस्टी आहे आणि एकदम जास्त स्पायसी नाही आहे किंवा कमी स्पायसी नाही आहे, मीडियम स्पायसी आहे. आणि त्यातल्या त्यात मसाल्यांची जी टेस्ट आहे ना अशी तोंडात घुलती एकदम. मासे एकदम फ्रेश आहेत आणि रेट्स पण प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असेच आहे. आणि आता आपली थाळी देखील आलेली आहे. आपण गोमंतक स्पेशल थाळी ऑर्डर केलेली, तर चला ती पण बघूया टेस्ट करून. तर मंडळी ही बघा मस्त आपली स्वाद गोमंतकची स्पेशल मच्छी थाळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे इकडे आम्ही तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी तर सोलकढी आहे बघा, आणि वाट्या किती मोठ्या मोठ्या दिलेल्या, क्वांटिटी भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या मसाला आहे हा, आणि ही आपली मच्छीची करी आहे, भाकरी आहेत, त्याच्यासोबत हे पापड दिलेत, अजून जवळ्याची भाजी आहे, ग्रीन चटणी, कांदा, लिंबू आणि ही आपली सुरमई चूज केलेली. सो सुरमईचा तुकडा बघा ना किती मोठा आहे. ओ माय गॉड. तर चला टेस्ट करूया. त्याचसोबत इथे ना आपण जवळ्याची चटणी, ज्याला आपण जवळ्याची भाजी, जवळा सुक्का म्हणतो, तर ते देखील मागवलं, मला खूप जास्त आवडतं. तर चला टेस्ट करूया. कुठून सुरुवात करूया. तर मी तुम्हाला जी आधी दाखवली ना मेन्यू कार्डमध्ये गोमंतक स्पेशल थाळी, त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन होते. तिसऱ्या मसाला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही प्रॉन्सची भाजी मागवू शकता. त्याचसोबत इथे मच्छीमध्ये पण बरेचसे ऑप्शन होते. तुम्हाला पापलेट हवा असेल तो मागवू शकता. तर मला सुरमई खायची होती त्यामुळे मी सुरमई मागवलेली. तर सगळ्यात आधी भाकरीसोबत टेस्ट करूया. आणि हे बघा भाकरीची साईज बघू शकता, आणि अशा 2 मोठ्या मोठ्या भाकरी त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला. टेस्ट करूया. तुम्हाला राईस आवडत असेल तर तुम्ही वेगळा मागवू शकता, पण मी नाही मागवलं आज. तर काय खाऊया, सगळ्यात आधी तिसऱ्या मसाला खाऊया. हे बघा ना प्रॉपर असा तिसऱ्या मसाल्यामध्ये हे बघा मसाला आणि त्याच्या आतमधली फिलिंग बघू शकता. तर टेस्ट करूया आपण. छान असं मीडियम स्पायसी आहे आणि प्रॉपर टेस्ट येते एकदम. आपण कसं बऱ्याच ठिकाणी खातो तर तिसऱ्या प्रॉपरली साफ केलेल्या नसतात, तसं रेतीची टेस्ट लागते, पण तसं लागत नाही आहे. तिसऱ्या छान साफ केलेल्या आहेत. आणि मी नेहमी प्रॉन्स मसालाच मागवते, पण आज म्हटलं तिसऱ्या खाऊन बघूया. ह्याच भीतीने मी तिसऱ्या मागवत नाही की कुठे माती वगैरे असेल, पण अप्रतिम आहेत तिसऱ्या. अजून एक खाणार आहे मी, आवडलं मला. हे बघा तिसऱ्याची साईज बघू शकता. हा हा, एकदा तुम्ही जेवल्यावर ना खरंच मन पोट भरेल तुमचं, पण मन भरणार नाही, परत परत यावीशी वाटेल अशी जागा आहे. फक्त आता ह्याची फिश करी बघूया. हे बघा फिश करी इतकी जास्त थिक आहे, हे बघा बघू शकता, अशी पाण्यासारखी बिलकुल नाही आहे. आणि फिशचा किती मोठा तुकडा दिलेला आहे त्यांनी ह्याच्यामध्ये, हे बघा. तर आपण हे देखील ट्राय करून बघूया. चमच्याने मच्छी खायला काय मज्जा येत नाही राव, हातानेच आपलं खायचं. मराठी माणूस आपण, कुठे ते चमचा काट्याच्या भानगडीत पडणार. टेस्ट करूया. मस्त अशी कोकणी पद्धतीची थोडीशी आंबट तिखट अशी ग्रेव्ही आहे. त्याचसोबत इथे पीस बघा ना किती मोठा दिला आहे, कसला आहे मला कळत नाही आहे, पण आहे. त्यानंतर पापड दिलेत त्यांनी. हे पापड पण तिखट आहेत, कसले ते निरगुंडा का कसले पापड म्हणतात त्या टाईपमध्ये हे पापड आहे. आणि आता सोलकढी, मी सुरमई लास्टला खाणार आहे. सोलकढी पिऊन बघूया कशी आहे, टेस्ट एकदम कोकणी आहे की नाही. सोलकढी अशा की तर अशी खरंच प्रॉपर ऑथेंटिक कोकणी सवय. असं वाटतं आपण कुठेतरी कोकणात गेलो आणि त्या भागात जाऊन जेवतोय. तुम्हाला असं बिलकुल वाटणार नाही की तुम्ही कुठे पुण्यात आलात आणि पुण्यातल्या हॉटेलमध्ये जेवताय. जर तुम्ही कोकणी फूड लवर असाल ना तर ही प्लेस परफेक्ट आहे तुमच्यासाठी. खरंच नक्की व्हिजिट करू शकता. रिव्ह्यू द्यायचा म्हणून देत नाही किंवा पेड प्रमोशन आहे असं पण काही नाही आहे. खरंच फूड खूप जास्त टेस्टी आहे. त्यातल्या त्या रीती आहे. बघा सुरमई आपली
किती मोठी आहे आणि मसाले बघा ना इतके छान दिसत आहे. एक तुकडा तोडून दाखवते थांबा मी तुम्हाला. हे बघा, हे बघा, दिसते की नाही काजू कतलीसारखी एकदम प्रॉपर तुटती आहे. ही देखील टेस्ट करून बघूया आपण. जेवणात कुठे खोडकाळावी ना असं काहीच जागाच ठेवलेली नाही आहे ह्यांनी, खरंच राव. अजून आपला ना हे राहिले प्रॉन्स दिले आहे, सॉरी जवळा दिलेला आहे, तो पण थोडा टेस्ट करून बघूया. तर आपण सुरमई अशी पण खाऊन बघितली. आता ना यांच्या चटणीसोबत ट्राय करून बघूया. हिरवी चटणी एकदम स्पायसी दिसते, त्याच्यासोबत खाऊया. चटणीसोबत खाऊन बघा, मस्त लागते. चटणीमध्ये असा कोथिंबीर, मिरची, पुदिन्याचा वास येतोय आणि खरंच चटणी ना टँगी असं थोडीशी स्पायसी आहे. तर ह्याच्यासोबत खाऊन बघा, मस्त लागतंय. आणि मी वेगळा जवळा पण मागवलेला, त्यासोबत भाकरी खाऊन बघूया. भाकरी बघा ना किती सॉफ्ट आहे. मस्त, जवळा पण एकदम सॉफ्ट आहे. आणि जवळ्यामध्ये मेन गोष्ट असते की कांदा भरभरून टाकावा लागतो, तेव्हाच त्याची टेस्ट छान येते. आणि खरंच खूप छान आहे, प्रॉपर पद्धतीने त्यांनी बनवलं आहे. जेवणात कुठे खोड काढावी अशी नाहीच त्यांनी ठेवलेली जागा. तर मला तरी ना इथलं जेवण खूप जास्त आवडलं आहे. मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की इथे या, तुम्ही इथलं जेवण ट्राय करा आणि कसं वाटलं ना मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता मी बाकीचं सगळं फूड संपवते. माझी बहीण पण वाट बघते कॅमेऱ्याच्या मागून. आणि जेवण गरमागरम आहे त्यामुळे अजून छान लागतं. बाहेर अशी गुलाबी थंडी आणि त्यात गरमागरम ताजे ताजे मासे. कोणाला नको राव, मला तर रोज मी रोज मच्छी खाईन. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे डिटेल्स मी ॲड्रेस, बाकीचे डिटेल्स सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.